बीजेपी विधायक चित्रा वाघ की अध्यक्षता में डोंबिवली जिमखाना में आज बीजेपी महिला मोर्चा पुरुष पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई। बैठक में स्थानीय निकाय चुनाव की तैयारियों के तहत महिला मोर्चा के रणनीति और विभाग की समीक्षा जैसे मुद्दों पर चर्चा हुई। आगामी स्थानीय निकाय चुनाव को लेकर राजनीतिक हलचलें तेज हो गई हैं। इसी के तहत आज डोंबिवली जिमखाना में भारतीय जनता पार्टी महिला और पुरुष पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई, जिसमें भारतीय जनता पार्टी नेता और विधायक चित्रा वाघ ने हिस्सा लिया। बैठक में उन्होंने आगामी स्थानीय निकाय चुनाव को ध्यान में रखते हुए महिला मोर्चा की तैयारियां, 50% आरक्षण और विभाग की समीक्षा पर विस्तार से चर्चा की। वाघ ने स्पष्ट किया कि महिला मोर्चा इस बार पूरी तैयारी के साथ चुनावी मैदान में उतर रहा है। साथ ही उन्होंने विपक्ष पर निशाना साधते हुए तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा, नरेंद्र मोदी पर लगातार हमला करने वाले विपक्ष को अब गाड़ी में भरकर सीधा सीमा पार भेज देना चाहिए। इसके साथ ही उन्होंने जोर देकर कहा, सेना का अपमान अब किसी भी कीमत पर बर्दाश्त नहीं किया जाएगा। बघा, ऑपरेशन सिंधू, ऑपरेशन महादेव हे आपल्याकडे वाकड्या नजरेने आपल्या देशातल्या 26 भगिनींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा पुरेपूर असा बदला त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतलाय, मोदी सरकारने घेतलाय। मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या वेळेला इतर देश आपल्यासोबत उभे होते, परंतु आपल्याच देशातले विरोधक हे मात्र प्रत्येक वेळेला त्यांनी सरकारवरती अविश्वास दाखवला। तो त्यांचा कामच आहे म्हणा, परंतु त्यांनी देशाच्या सैनिकांवरती जो त्या पद्धतीने अविश्वास दाखवला हे अत्यंत निंदाजनक आहे, संतापजनक आहे। निषेध करावा तितका कमी आहे, कारण आज आपलं सैन्य बॉर्डरवरती आहे म्हणून तुम्ही, मी आणि विरोधकसुद्धा त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपल्या घरी झोपू शकतात। मला तर असं वाटतं या विरोधकांना मोदीजींनी एका गाडीत भरून बॉर्डरवर पाठवून द्यायला पाहिजे, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपले सैन्य आपल्यासाठी काय करते। सैन्याबद्दलचा अपमान हा कदापि खपवून घेतला जाणार नाही। कालच काँग्रेसची खासदार प्रणिती शिंदे यांनी ज्या पद्धतीने याला तमाशा म्हटलंय, अक्कल ठिकाणावर आहे का असं विचारण्याची वेळ आज त्या ठिकाणी आली आहे। विरोधाला विरोध करणं अतिशय चुकीचं आहे। आज ज्या पद्धतीने मोदीजींचा नया भारत जर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर आम्ही घुसू पण आणि मारू पण हे दाखवून दिलेले मोदीजींचं सरकार आहे आणि मोदीजी आहे। आपल्या सैन्याबद्दल या भारतातल्या प्रत्येकाला अपार असा अभिमान आहे आणि त्यांच्या पद्धतीने त्यांच्याबद्दल जर अविश्वास दाखवला गेला तर तो कदापि सहन केला जाणार नाही।